पुढची बातमी कोल्हापूरहून करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसराचं रूपडं आता पालटणार आहे। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा विकास आराखडा बनवण्यात आलाय आणि यासाठी 1000 कोटींचा निधी प्रस्तावित आहे। हा आराखडा 4.5 हेक्टर एवढ्या जागेमध्ये होणार आहे। त्यामध्ये इमारत, पार्किंग, दर्शन मंडप, हेरिटेज हॉल यासह विविध सोयी सुविधांचा समावेश आहे। तर याच विकास आराखड्यावर मंत्री हसन मुश्रीफ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। की पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधी बैठका घ्याव्यात, याबद्दलचा समझोता तोडगा काढावा आणि हे मंदिर जे आहे चिरंतन टिकणार आहे आणि जी भाविकांची होणारी जी अडचण ती लक्षात घेता प्रसंगी असे निर्णय घ्या असं सांगितलेलं आहे। परंतु आम्ही तरी 2 बैठका मी घेतलेल्या आहेत आणि मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना जास्तीत जास्त तिथंच तसं त्यांचं कसं पुनर्वसन होईल, त्यांना जास्तीत जास्त कशी नुकसान भरपाई मिळेल आणि चांगल्या पद्धतीनं पुनर्वसन कसं करता येईल ते मी आणि प्रशासन लक्ष देणार आहे। परंतु यावेळेला 1000 कोटीपेक्षा जास्त तीर्थक्षेत्राचा आराखडा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंजूर करतील। महालक्ष्मीचा मंजूर आराखडा हा देखील मधल्या काळामध्ये मला पालकमंत्र्यांनी, कलेक्टरांनी दाखवला। ह्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी तो पाहिला। फार सुंदर महालक्ष्मीचा आराखडा तयार केलेला आहे, पण त्याच्यामध्ये काही कठोर भूमिका घ्यावी लागेल। त्यामध्ये तिथले आजूबाजूचे जे विक्रेते आहेत, जे दुकानदार आहेत, जे काही राहणारे स्थानिक आहेत, कारण ज्यावेळेस पूर्वीचा काळ वेगळा होता त्यावेळेस एवढी गर्दी नसायची, एवढी वाहनं नसायची, एवढे भाविक नसायचे, त्याच्यामुळे ते चालून गेलं। परंतु आता भाविकांची संख्या वाढलेली आहे, वाहनांची संख्या वाढलेली आहे, सगळ्याच गोष्टी बदललेल्या असल्यामुळे सुविधा चांगल्या पद्धतीनं दिल्या गेल्या पाहिजेत असं साहजिकच सगळ्यांची अपेक्षा असते आणि तो प्लॅन अतिशय चांगला तयार केला आहे। माझं मुख्यमंत्री महोदयांशी, उपमुख्यमंत्र्यांशी तोंडी चर्चा झाली, तर मी म्हणलं एकदा वेळ द्या, आपलं प्रेझेंटेशन घ्या। ते प्रेझेंटेशन घेतल्यानंतर मग हाय पॉवर कमिटीच्या पुढे आम्हाला जावं लागेल आणि हाय पॉवर कमिटीला त्याची मान्यता घेऊन मग पुढच्या गोष्टी कराव्या लागतील। पण ह्या बाबतीमध्ये स्थानिकांचं पूर्णपणे सहकार्य पाहिजे।